टिंटेड कशाला लाव? माझ्याकडे आहे ना हे. नाही माझ्याकडे आहे ना भाई, हे आहे फालतूचे कामं करताय. हा तर ओके, आम्ही आता म्हटलं की आम्हाला ब्लॉग शूट करायचा, थोडेसे लिप्स चांगले दिसले पाहिजे. कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आय होप की तुम्ही आम्हाला मिस केलं असेल. केलं की नाही? विसरले तर नाही ना आम्हाला की अरे चेतन दादा आणि शिवानी काही होती कुठेतरी गायब झाले ते लोक. कितीदा त्यांना कमेंट करायचे, गाईज ब्लॉग कुठे आहे, ब्लॉग येत नाही आहे. तर ब्लॉग येत का नव्हते त्याची पूर्ण स्टोरी, त्याची सगळी स्टोरी तुम्हाला या ब्लॉग मध्ये माहिती पडणार आहे. तर हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर शिव, आपण आता कुठे आहोत? तर आम्ही आता निघालेलो आहे, म्हणजे कुठे निघालो, तुम्हाला बॅगा वगैरे दिसत असेल पुढे. तर आम्ही पुढे नाही, मागे. सॉरी मागे. तर आम्ही ट्रिपला नाही निघालेलो आहे गाईज, आम्ही निघालेलो आहे घरी जायला. तर चेतनच्या भावाचं लग्न आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जात आहोत आता. तर आम्ही म्हणजे आज सकाळी 4ला निघालो आणि आता आम्ही आज पहिले अमरावतीला जाऊ. माझे थोडे काम आहे ते करू. आम्हाला तिथलं एक झुणका भाकर खूप आवडते, आम्ही पहिले पण ब्लॉग मध्ये दाखवलं होतं ते. तर मे बी तिथे जाऊ आणि नंतर फॅमिली सोबत मूवीचा प्लॅन आहे, तर ते करू. सगळे प्लॅन तू आताच सांगून दे, काहीच नको ठेवू ना तू याच्यासाठी, ब्लॉग साठी. सॉरी म्हणजे मी त्यांना एक ते देते ना ट्रेलर, की काय काय होणार आहे. नको सांगू, काय काय होणार नाही. आजचा दिवस खूप छान, काय काय होणार आहे. तर बेसिकली आम्ही आता जातोय लग्नासाठी गावाला. येस. तर आम्ही ना इथे आता जस्ट समृद्धीला लागलोय. तर आम्हाला सिन्नरवरनं समृद्धीला चढून मग परत इथून आम्हाला आय गेस 4 की 5 तास लागेल अमरावतीला पोहोचायला. तर आता आम्ही एका जागेवर थांबलोय गाईस, आणि इथे आम्ही पहिल्यांदाच थांबलोय. आय गेस हे नवीनच बनलंय, कारण की मला आता कन्स्ट्रक्शन मध्ये त्यांनी कलर पण नाही मारलाय साईडला. तर हे नवीनच बनलंय आणि याचं नाव काय आहे? फिनिक्स. तर जसं आमचं फिनिक्स मॉल फेवरेट आहे, तसंच आम्हाला असं वाटतं की हे फिनिक्स दिसायला तर खूप छान आहे. तुम्हाला दाखवूच आम्ही कसं दिसतंय म्हणून. मला तर वाटतंय मला एक मल्टी कुझिन रेस्टॉरंट आहे. 7:30 वाजले आता. काय ओपन झालं कसेल भाई, इतकी बढिया ऊन येतं, तुम्हाला दिसत ना किती मस्त ऊन येत आहे. शिवाय आपण कलर कॉम्बिनेशन मॅच केलंय का? अरे हो यार, मला आता दिसलंय, इथे बघताना दिसलं मला. सेम कलर आहे का? कॉपी कॅट करतो. तर गाईस, मला तर खूप जास्ती भूक लागली आहे. शिवानी म्हणता की तिला भूक नाही लागली, पण मी तिला सांगितलंय भाई, आता तुला खायचं असेल तर खाऊन घे, नाहीतर डायरेक्ट अमरावतीला खा, कारण की मध्ये आम्ही कुठेच थांबणार नाही. मला असं वाटतं की शिवानीनी ब्लॉगिंग सोडली तर तिला ब्लॉग करायला तर विसरली ती. म्हणजे इथे बघ ना, इथेच करत मी माझं काम करत आहे. मला ब्लॉग चालू करायच्या आधी म्हणत होता, तुला घरी नाही जायचं का, लवकर घरी नाही जायचं का, पटपट कामच करत आहे. काय काम करतोय भाई? हे ठेवत आहे. तिने दुपारी पॅकिंग केली काल, तिने रात्री झोपायच्या वेळ आधी पॅकिंग केली, झोपल्यानंतर सकाळी ती 3 वाजता उठली तेव्हा तिने पॅकिंग केली. आता पण ती पॅकिंगच करताय. माझ्या कमी झोपेमुळे. ठीक आहे, चला गाईज आता काय बघू फिनिक्स मध्ये काय येतं. तुम्हाला दाखवतो काय काय. तर भाई, किती दिवसांना चांगला सनराईज बघतोय मी. शिव, सनराईज अँड यू, तुझ्यासोबत सनराईज. हे बघा शिवानीचं पूर्ण आउटफिट, ठीक आहे. आणि दिस इज फिनिक्स, जे तुम्हाला सांगत होतो ना, फिनिक्स मल्टी क्युझिन रेस्टॉरंट. भाई फर्स्ट टाइम आम्ही इथे आलोय, बघूया. हे जर चांगलं राहणार ना तर आम्ही नेहमी समृद्धीला चढायचं, इथे खायचं आणि इथूनच जर्नी स्टार्ट करायचं. असंच राहणार शिव आता. अरे यार, माझी शिंग गेली यार, माझी शिंग चालली गेली यार. व्हॉट इज दिस? नाईस. एकदा शिंकून दाखव ना. ऊन पाहिजे. तर भाई, तुझा डिसिजन बनत आहे की नाही? तू जेवणार आहे की नाही इथे? भूकच नाही मला. काहीतरी खाऊन घे शिवानी, बघ ना किती मस्त भाई. बढिया, मला बढिया वाटलं. अशी स्पेस आहे इकडे आणि साफ आहे. ओपनच नाही आहे भावा, काहीच ओपन नाही आहे. काय गोष्ट करताय? काहीच ओपन नाही आहे. ओपन आहे फक्त तेच ओपन आहे. काय हे काय काउंटर 3, 2, 1 ओपन आहे ना सगळं. इथे एवढी भीड लागले, काहीतरी असेल ना भाई. तर गाईज, आम्ही केलाय पोहा ऑर्डर आणि इडली सांबार, आणि हे आम्ही घरून आणलाय पराठे. शिवण, तुला माहिती आहे याची प्राइस गेस कर फक्त. 50 रुपये नाही, 100 गेस कर ना. 100 नाही, कमी आहे की बरं जास्त आहे? कमी आहे त्याच्यापेक्षा. 80 रुपये भाई पोहा. अबे पोहा 80 रुपये भाई. अरे आणि याची प्राइस गेस कर. ह्याची पण 70-80. 120 रुपये भाई. एकदम माहिती आहे का तुला, डायरेक्ट त्यांनी मॉल सारखीच प्राइस ठेवली आहे भाई. फिनिक्सच्या नावावर गेले ते डायरेक्ट. एकदम मॉल सारखी प्राइस आहे. जसं नाव तसे, पण टेस्ट चांगली आहे. टेस्ट चांगली आहे का? बघूया आता गाईज, ट्राय करू आणि मग ठरवू आम्ही की हा आमचा नेहमी स्टॉप असणार आहे की नाही. पण तसं क्लीन आहे,
क्लीनलीनेस आणि किचन मध्ये पण मी बघितलं, किचन पण चांगली त्यांनी क्लीनलीनेस वगैरे ठेवली आहे किचन मध्ये पण. चला फटाफट खातो आणि निघतो आम्ही. तर येस गाईज, वेलकम बॅक. तर पहिले तर आम्ही तुम्हाला रिव्ह्यू देऊ फिनिक्स मल्टी क्युझिन रेस्टॉरंटचा. तर सीन असा झाला की लाईक तिथे टेस्ट वगैरे सगळी मस्त आहे. म्हणजे काय म्हणतो, जसं आपण नॉर्मली खातो. पोहे मला आवडले. पोहे आवडले, बट इडली टू फ्रँक मला नाही आवडली. ओके होतं. बाकी काही ट्राय नाही केलं आम्ही. चहा कॉफी, कारण की ते आम्ही सकाळी 5:00लाच थांबून पिली होती. तर ठीक आहे, चांगलं आहे. तर आता मी बट भाई प्राइस गाईज, भाई 120 रुपयाची इडली आणि 80 रुपयाचा पोहा. 80 रुपयाचा पोहा. भाई 120 ठीक आहे, इडली पण ते दोनच दिलं, तर मला वाटतं 120 पण जास्त झालं. पण 80 रुपये पोह्याला खूप झालं पोह्यांसाठी. पण ओव्हरऑल जागा चांगली होती, वाईब चांगली होती, क्लीनलीनेस होती, सगळं व्यवस्थित होतं. तर तुम्ही एकदा ट्राय करू शकता आणि मग तुम्ही ठरवू शकता. तर हा व्लॉग मेन आम्हाला आता आम्ही अर्ध्यापर्यंत पोहोचले. अकोल्याला क्रॉस झालंय. अकोला गेलोय. अकोला झालं. क्रॉस झालं. तर मला वाटतं 1-8 तासात आम्ही पोहोचून जाऊ अमरावतीला. हे 11 झाले. 1 मिलियन सबस्क्रायबर्स ऑन युट्यूब, 1 मिलियन ऑन इंस्टाग्राम, 11 झाले आता काही, म्हणून म्हटलं मॅनिफेस्टेशन. तर येस, आम्हाला अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्या सगळ्यांसोबत बोलायची होती. तर सगळ्यात मेनली आमचे व्लॉग्स नाही येत आहेत इतके. तर प्रॉब्लेम आता असा होतोय गाईज की आम्ही काय ट्राय करतोय की आम्ही ब्लॉगिंग करू. आम्ही मोस्ट ऑफ द टाइम चालू पण करतो, मग त्याच्यामध्ये काही येतच नाही पोस्ट करायसाठी वगैरे. तर मग आम्हाला विचार करते की कायच टाकायचं. तर त्याच्यामुळे असं नको वाटलं. म्हणजे आम्ही ट्राय करतो पण त्याच्यामध्ये काही निघत नाही. म्हणजे असं झालं की व्लॉग्स खूपदा स्टार्ट झाले आहे, पण त्याला म्हणजे 5 मिनिटाचा कंटेंट शूट झालाय, फक्त स्टार्ट झालाय आणि मग तो कंटिन्यू नाही झालाय. काय काही ना काही कारण आलंय, काही ना काही झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही कंटिन्यू नाही करू शकलो. आणि अजून एक मेन गोष्ट म्हणजे की आम्ही जेव्हा म्हणजे युट्यूबवर फोकस्ड होतो तेव्हा थोडं आमचं इंस्टाग्रामवर कमी लक्ष जायचं. आणि आता माझं पण एक पर्सनल पेज चालू झालेलं आहे, तर त्याच्या मागे पण मी खूप राहते आणि आता सगळं एडिटिंग माझ्या मागे आहे. तर आता मी ट्राय करतोय की थोडं डिस्ट्रॅक्ट करू, म्हणजे एडिटिंग अजून कोणाला तरी डिस्ट्रीब्यूट करू की एडिटिंग अजून कोणाला देऊ, म्हणजे माझ्या मागचं काम हलकं होणार. कारण की आम्ही कंटेंट शूट करतोय पण एडिटिंग नाही होत. ब्लॉगचं एडिटिंग चेतन करून घेतो, रील्स एडिटिंग माझ्यावर आहे, त्यानंतर माझे स्वतःच्या पेजची एडिटिंग माझ्यावर आहे. तर ते खूप हेक्टिक होत आहे त्याच्यामुळे. आणि ऑफिसचं काम पण भरपूर आहे. तुम्हाला वाटत असेल की आम्ही प्रत्येक वेळेस ऑफिसच्या कामाचं कारण देतो, बट ट्रस्ट अस गाईज, आम्हाला लिटरली खूप ऑफिसचं काम आहे. तर याच्या आधी असं व्हायचं की आम्ही ऑफिस सोबत पण व्लॉग्स करायचो, पण लिटरली लाईक एवढ्यात माझा प्रोजेक्ट चेंज झाला, शिवानीवर जास्त रिस्पॉन्सिबिलिटी झाली ऑफिसमुळे. तर आधी कसं व्हायचं की आमचं रॅपअप होऊन जायचं 8 वाजता वगैरे, ऑफिस रॅपअप करून आम्ही ऑफिस झाल्यानंतर, असं नाही की आम्ही ऑफिसमध्ये एडिटिंग वगैरे करत बसायचो, ऑफिस नंतर आम्ही एडिटिंग आणि बाकी सगळे कामं करायचो. पण आता हल्ली ते ऑफिसचं काम रॅपअप करायलाच खूप वेळ लागत आहे, राईट. तर त्याच्यामुळे वीकडेज मध्ये वेळच भेटत नाही शूट करायला किंवा एडिटिंग करायला काही गोष्ट. तर त्याच्यामुळे पण थोडं व्लॉग्सवर थोडं अफेक्ट झालेलं आहे. येस. आणि आता कसं आमच्याकडे लग्न पण आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती, आम्ही लग्नासाठीच जातोय. तर त्याच्या पण 1000 गोष्टी. मम्मी पप्पा आलेले होते पुण्याला, मग त्याच्या तिथे शॉपिंग वगैरे. शॉपिंगचा पण ब्लॉग यायचा आहे ना अजून. शॉपिंगचा ब्लॉग आम्ही काढलेला आहे, जिथून आम्ही मुंबईवरनं शॉपिंग केलेली आहे, तर तो ब्लॉग येणार आहे. तर येस, सगळं शॉपिंग आणि लिटरली सांगते तुम्हाला, फक्त 20-25 दिवस होते आमच्याकडे लग्नाची तयारी करायला. आणि प्लस त्याच्यामध्ये व्हॅलेंटाईन होतं. तर व्हॅलेंटाईन वीकचे आम्ही जे पण कॅम्पेन्स केले, तर त्या ब्रँड डील्स विषयी आम्हाला तर येस, तर ते व्हॅलेंटाईन कॅम्पेन, मग आता होळीचे कॅम्पेन आणि इतकं सगळं चालू असताना मी काय म्हणते त्याला बॅलन्स करू शकू, डिस्ट्रॅक्ट होतोय ब्लॉग. म्हणजे असं आहे की थोडंसं आता इंस्टाग्रामवर पण काम जास्ती वाढलंय. आधी आम्ही काय डिसाईड केलं, जेव्हा तुम्हाला आठवते आम्ही डेली ब्लॉगिंग पण स्टार्ट केली होती, राईट. आणि आम्ही सक्सेसफुली 26 डे साठी डेली ब्लॉगिंग केली होती, विथ ऑफिस, विथ इंस्टाग्राम, एव्हरीथिंग. तर तेव्हा सगळं लाईफ मध्ये ब्लॉग करायला वगैरे वेळ भेटायचा. पण आता तेच झालं हल्ली की आम्ही स्टार्ट करतो. आता आम्ही डिसाईड केलंय की लाईक वीकली आम्ही 2 ब्लॉग किंवा 3 ब्लॉग्स टाकू, ते आम्ही करू. आणि लाईक जसं तुम्हाला म्हटलं की इंस्टाग्रामवर काम जास्त झालं, ते काय झालंय कारण की आता जसं आम्हाला एवढे ब्रँड डील्स वगैरे आधी भेटत नव्हते. तर मी तुम्हाला पहिले ब्रँड डील्स बद्दल काय असते, कशात एक आपल्याला भेटतात, ते त्याची इन्फॉर्मेशन आपण त्यांना देऊ पहिले आणि मग आपलं सांगू, ठीक आहे. तर ऍट सम पॉइंट जेव्हा तुमची रीच इंस्टाग्रामवर थोडी वाढते किंवा युट्यूबवर थोडी वाढते, तर ब्रँड्स तुम्हाला कनेक्ट करतात टू प्रमोट देअर प्रोडक्ट्स, ठीक आहे. आता आम्हाला पण बरेचसे ब्रँड्स वगैरे रिच आउट करतात आणि सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या पॉइंटवर कॉन्टेंट क्रिएटर्सला
या पॉइंटवर यावंच लागतं की त्यांना पण ब्रँड डील्स करावं लागते टू अर्न समथिंग फ्रॉम दिस. ठीक आहे. त्यांना युट्यूबमुळे आम्हाला अर्निंग्स म्हणजे आमचे ब्लॉग्स आमचे सध्या फॉलोअर्स इतके नाही आहेत म्हणजे सबस्क्रायबर्स इतके नाहीये की आमचं मॉनिटायझेशन बरोबर नाहीये म्हणजे एकदम स्टार्टिंग लेवलला आहे. तर आम्ही इतकं काही अर्न करत नाही युट्यूबवरनं. तर आम्हाला इंस्टाग्रामवरनंच ब्रँड डील थ्रूच पैसे येतात कारण की इंस्टाग्रामवर व्ह्यूजचे पैसे मिळत नाही. तर मी तुम्हाला सांगतो की युट्यूबवर थोडंसं अर्न करायला ना जास्ती म्हणजे तुम्हाला खूप मेहनत आहे. लाईक दोन्ही साईडला मेहनत आहे, पण युट्यूबवर तुम्हाला ग्रो व्हायला ते एक्स्टॅब्लिश व्हायला खूप मेहनत आहे आणि तुम्हाला एक सफिशियंट रीच पाहिजे ज्याच्यावर तुम्हाला मॉनिटायझेशन तुमचं होईल. लाईक फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जर तुमचे 10,000 वगैरे व्ह्यूज झाले बघा, ह्या ब्लॉगमध्ये ना सगळ्या रॉ गोष्टी राहणार जे आमच्यासोबत होत आहे तेच मी तुम्हाला सांगतोय. याच्यावर काही शुगर कोटिंग नाही आहे, जे सत्य गोष्टी आहेत तेच सांगतोय आणि आमचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करतोय. बेसिकली जर कोणाला माहिती मी तुम्हाला नसेल सांगतो की लाईक युट्यूबवर तुम्ही समजा की जर तुमचे 10,000 व्ह्यूज वगैरे येत आहेत ना, तर फ्रॉम दॅट वन ब्लॉग ज्याच्यावर तुमचे 10,000 वगैरे व्ह्यूज येत आहेत त्याच्यावर तुम्हाला हार्डली 800-900 रुपये मिळेल. ठीक आहे. ते पण तुमच्या सीपीयू वर डिपेंड असते, कॉस्ट पर व्ह्यू वर डिपेंड असतं की तुमचं कॉस्ट पर व्ह्यू कसं असते आणि हे व्लॉग्स नुसार डिपेंड करतं. लाईक इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग्स असेल किंवा फायनान्शियल व्लॉग्स असेल त्याचा सीपीयू जास्ती असतो. जसं आपलं डेली रुटीनचे व्लॉग्स झाले त्याचा सीपीयू कमी येतो आणि हे ऑटोमॅटिकली युट्यूबच डिटेक्ट करतो, तुम्हाला काही सांगावं नाही लागत. तर युट्यूबचा पार्ट वेगळा आहे आणि इंस्टाग्रामचं असं असतं की इंस्टाग्रामवर तुम्हाला व्ह्यूजवर पैसे काही भेटत नाही इंडियामध्ये. आउट ऑफ इंडिया ते पण असतं, पण इंडियामध्ये सध्या काही व्ह्यूजवर पैसे भेटत नाही. तर इफ यू वॉन्ट टू डू अ साईड इन्कम थ्रू सोशल मीडिया तर इंस्टाग्रामवर तुम्हाला ब्रँड डील्स इझिली मिळेल. मी म्हणतो की तुमची जर रीच सपोज तुमचे फॉलोअर्स 10K आहे आणि तुमची रीच 50K चालली आहे तर तुम्हाला इझिली ब्रँड डील्स वगैरे ब्रँड्स कनेक्ट करतील आणि तुम्हाला डील्स भेटेल, चांगला डील्स भेटेल. तर आम्हाला बार्टर वगैरेच बोलतील सगळे लोक, कारण की तुम्ही म्हणजे आम्ही पण बरेच टाइम पर्यंत बार्टरच केलाय. त्याच्यामध्ये ते प्रोडक्ट्स देतात आपल्याला आणि आपल्याला त्यांचा रिव्ह्यू यूज करावा लागतो आणि मग त्याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करावा लागतो आणि बस ते असतात. पण आफ्टर सर्टन पॉईंट जेव्हा तुमचे फॉलोअर्स वाढतात आणि तुम्हाला लोक ओळखायला लागतात तेव्हा ब्रँड तुम्हाला ऍग्री होतात तुम्हाला पैसे द्यायला. तर त्याच्या थ्रू आपण म्हणजे थोडं बहुत कमवू शकतो. तर ब्रँड डील्सचं असं असते की लाईक आता त्याचे कॅम्पेन्स असतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो होळी आहे तर होळीचे कॅम्पेन्स असतात, मग वुमेन्स डे येणार, वुमेन्स डेचे कॅम्पेन्स असणार, व्हॅलेंटाईनचा कॅम्पेन, दिवाळीचे कॅम्पेन्स असतात, भरपूर कॅम्पेन्स असतात, एव्हरी फेस्टिवल्सला कॅम्पेन्स असतात. तर प्रोसेस अशी असते की तुम्हाला ब्रँड्स डीएम्स मध्ये किंवा ईमेल वगैरे करतील, तुम्हाला रिव्हर्ट बॅक करावं लागेल, मग तुमचं निगोशिएशन वगैरे होईल. निगोशिएट खूप करतात, त्याच्यामध्ये खूप वेळ जाते, मग तुम्हाला स्क्रिप्ट वगैरे पाठवावं लागेल, स्क्रिप्ट अप्रूव्ह होणार आणि स्क्रिप्टिंग मध्ये थोडं मेन झोलझपाटा स्क्रिप्टिंग मध्ये होतो की जे आपल्याला वाटते करायला पाहिजे ते ब्रँड अप्रूव्ह करत नाही. जी ब्रँड अप्रूव्ह करते ते आपल्याला वाटते की हे तर चालणारच नाही आपल्या पेज. याच्यामध्ये सगळ्यात मोठा गॅप मला असं वाटतं ना क्रिएटर्स आणि ब्रँड्स मध्ये की ब्रँड्सला कळतच नाही की क्रिएटरला काय पाहिजे. क्रिएटर अरे आमच्या पेजवर माहिती आहे ना की आम्हाला काय चालणार आहे, राईट. जेव्हा आम्ही स्वतःहून त्यांना सांगतो की अरे हा कन्सेप्ट आमच्यासाठी खूप चांगला आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं प्रोडक्ट पण खूप चांगलं इंटिग्रेट होईल, ठीक आहे, पण ते ब्रँडला नसते पाहिजे, ते त्यांना काहीतरी वेगळंच पाहिजे. आणि कधी कधी असं होतं की ब्रँड स्वतःहून आम्हाला कन्सेप्ट सांगतो की आम्हाला हाच कन्सेप्ट पाहिजे, त्याच्यामुळे आमच्याकडे ऑप्शन नाही राहत. मी बरेचदा बघितले आहे आमच्या रील्सवर कमेंट की अरे कॉपी, अरे ब्रँडचा कन्सेप्टच तो आहे, आम्हाला तोच करावा लागणार आहे, आम्ही नाही करू शकत, आम्ही वेगळा नाही करू शकत. त्या लोकांनी पण तेच केलं असणार जे ब्रँडने सांगितलं असेल. ते एनिवेज एक स्क्रिप्ट असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला ड्राफ्ट वगैरे पाठवून तुम्ही लाईव्ह जातात, ठीक आहे. दिस इज लाईक ब्रँड डील्स कसे मिळतात. तर हल्ली आम्ही तर तुम्हाला खरंच थँक्यू म्हणतो, तुमच्यामुळेच हे सगळं पॉसिबल होत आहे. बेसिकली आम्ही कधीच असा विचार नव्हता केला की आम्ही इंस्टाग्राम वरनं पण काही अर्न करू. आम्ही सोल पर्पजने अशासाठी स्टार्ट केलं होतं की आम्हाला जस्ट आमचे मोमेंट्स कॅप्चर करून ठेवायचे होते, तुमच्यासोबत शेअर करायचे होते, रिलेटेबल गोष्टी तुम्हाला सांगायचं होतं की अरेंज मॅरेज हाऊ अरेंज मॅरेज लुक्स. पण अरेंज मॅरेज पण लव्ह मॅरेज सारखंच कधी छान असतं आणि त्याच्यामध्ये पण तितकंच प्रेम असतं. माझा तर सोल पर्पज तोच होता, त्याच्यामुळे आमच्या दोघांचाही सोल पर्पज तोच होता. तर त्याच्यामुळेच आम्ही हे चालू केलं इंस्टाग्रामचं की अरेंज मॅरेज. आणि आम्ही तुम्हाला जर आठवत असेल तर मी तुम्हाला आठवत असेल तर आम्ही पहिलेपासून तेच मेसेज फॉरवर्ड केला आहे पुढे की आमचं अरेंज मॅरेज आणि हे इतकं प्रेम आहे याच्यामध्ये, तर तुम्ही अरेंज मॅरेजला घाबरू नका. कारण की आजकालची दुनिया आपण न्यूज चॅनलवर बघतो, इतकी निगेटिव्हिटी पसरलेली आहे आपल्या न्यूज मधनं, इतकं निगेटिव्ह म्हणजे हे निगेटिव्ह न्यूज मिळतं की असं झालंय तसं झालंय, मर्डर आणि हे आणि ते, हजबंड वाईफच्या इतक्या घाण गोष्टी
गोष्टी. तर ते आम्हाला ते सगळं बघून असं वाटलेलं की नाही यार, आपल्या मॅरेजमध्ये पण प्रेम असतं, ते लव्ह मॅरेज असो अरेंज मॅरेज असो. तर मला तर हाच मेसेज स्प्रेड करायचा होता आणि त्याच्यामध्ये खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि आता ते खूप चांगलं चालू आहे. But आणि आम्ही हाच मेसेज पसरत राहू. बट वी आर व्हेरी व्हेरी थँकफुल टू यू गाईज, कारण की तुमच्या सपोर्टमुळेच आम्ही एवढ्या पुढे आलोय. तुमच्या कमेंट्समुळे, तुमच्या एंगेजमेंटमुळे, तुम्ही जे आम्हाला कमेंट करता, तुम्ही लिंक मागता, तुम्ही आम्हाला कॉम्प्लिमेंट करता, त्याच्यामुळेच ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, ही ब्रँड बघतं की तुमच्या ऑडियन्स सोबत किती एंगेजमेंट म्हणजे हे आहे, एंगेजमेंटच म्हणतात ना, कम्युनिकेशन आहे. तर हे सगळं बघतं आणि त्याच्या याच्यावर पण तुम्हाला डील्स मिळतात. हे सगळं जे आम्हाला डील्स आम्ही करतोय, इट्स बिकॉज ऑफ यू गाईज, की तुमच्या आणि आमच्या दोघांच्या कनेक्शनमुळे हे सगळं होतं. अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट जे मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता गाईज, तर एक तर आहे की तुम्हाला वाटत असेल की यार ब्रँड्स एवढे सारे प्रोडक्ट्स तुम्ही का प्रमोट करता एका वेळेस, राईट? म्हणजे वी प्रमोट सनस्क्रीन, आम्ही 3-4 ब्रँडचे वगैरे प्रमोट करतो, ठीक आहे. पण कॉन्टेंट क्रिएटरचा जॉबच तो आहे, जे स्किन केअर कॉन्टेंट बनवतात ना, त्यांचं काय असतं की प्रोडक्ट्स ट्राय करा आणि जे तुम्हाला प्रोडक्ट्स आवडले ते सजेस्ट करा क्राऊडला. आम्ही कधीच असे प्रोडक्ट्स तुम्हाला सजेस्ट नाही करणार किंवा केले नसतील जे आम्हाला आवडले नसतील. आम्ही काय करतो की ब्रँड्सकडनं प्रोडक्ट्स आल्यानंतर पहिले आम्ही स्वतः ट्राय करतो, आमच्या याच्यावर काही इफेक्ट्स वगैरे होत आहे का, निगेटिव्ह इफेक्ट्स वगैरे होत आहे का, ते आधी बघतो आणि मगच आम्ही ब्रँड्सला म्हणतो की चलो ठीक आहे, वी विल डू दिस फॉर यू, ठीक आहे. तर याचा अर्थ हा नाही की आम्ही फक्त एकच सनस्क्रीन यूज करू. असं जर केलं तर आम्हाला बाकीच्या ब्रँड्ससोबत वर्क करायला मिळणारच नाही, राईट? आणि तसं पण मला हे म्हणायचं होतं की आपण इन जनरल पण आपल्याला एक गोष्ट, आपण मल्टिपल गोष्टी ट्राय करतो. मे बी मी तुम्हाला सांगते पर्सनल एक्सपिरियन्स की मी बऱ्याचशा अशा गोष्टी की ज्या माझ्यासाठी खूप छान वर्क करतात, पण मी एक्सप्लोर करते की मे बी हे यूज केल्यानंतर मला अजून फायदा होणार. आणि म्हणून आपण वेगवेगळ्या गोष्टी यूज करत राहायला पाहिजे. आणि तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघून घ्या, कोणाला पण विचारा, सगळेजण हेच सजेस्ट करेल की तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करत राहावं लागणार टू फाइंड युअर बेस्ट. तर मल्टिपल गोष्टी तुमच्यासाठी बेस्ट वर्क करू शकतात. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा आम्ही हे चेतन बोलला की आम्ही यूज करतो, ते जसं मी तुम्हाला बोलले की मध्ये खूप गॅप येतो, स्क्रिप्टिंग द्यावं लागते, त्याच्यामध्ये तुमचं फायनलाइज होते, मग शूटिंग डेट, मग लाईव्ह डेट, मग ह्या सगळ्यामध्ये खूप गॅप असतो. आणि त्या गॅपमध्येच आम्ही प्रोडक्ट, कारण की प्रोडक्ट तर पहिलेच रिसीव्ह होतो ना आपल्याला, तर त्याच्यामध्ये आम्ही तो प्रोडक्ट यूज करतो आणि आम्हाला जेव्हा रिझल्ट छान वाटतात वगैरे. तर असं 1-2दा झालं पण आहे की आम्हाला ब्रँडचे प्रोडक्ट्स आले पण ते आम्हाला नाही आवडले, तर आम्ही ते नाही केले. की जे लाईक मल्टिपल प्रोडक्ट्सचे जे ब्रँड शूट करावं लागतं, हे काय इम्पॉर्टंट आहे, कारण की आम्हाला पण असं वाटतं की यार एकाच ब्रँड्सवर वर्क करून नवीन एक्सपिरियन्स भेटणार नाही. ॲज अ क्रिएटर तुम्हाला आम्ही या मार्केटमध्ये नवीन आहोत, तर आम्हाला पण फाइंड आउट करायचं आहे की जे ब्रँड्स असतात ते कसे काम करतात. आणि आमचं पण ड्रीम आहे की खूप मोठ्या ब्रँड्ससोबत ना कामं करू, लाईक एक्सप्लोर तर करू या फील्डमध्ये की काय करता येईल अजून नवीन. म्हणून आम्ही असे ब्रँड्स अप्रोच करतो जे आम्हाला पर्सनली खूप जास्ती आवडतात आणि ज्यांना आम्ही तुम्हाला सजेस्ट करू शकू. त्यामुळे मल्टिपल ब्रँड्सचे प्रोडक्ट्सचे शूट्स येईल गाईज. आणि अजून मला एक सांगायचं होतं की तुम्ही आमच्या जे ब्रँड जे पर्सनल रील्सला आहे त्याला, तर सॉरी मी खूप ओरडून बोलतोय, मला असं वाटत आहे, पण गाडीचा खूप जास्ती आवाज येत आहे तर मला थोडं बोलावंच लागणार आहे. तर मी हे म्हणत होतो की तुम्ही जसं आमच्या पर्सनल रील्सला सपोर्ट करता ना, तर मी हे पण ऑब्झर्व केलं की तुम्ही आमचे जे कॅम्पेन असतात, ब्रँड कॅम्पेन्स असतात, त्याला पण तुम्ही तेवढ्याच मनापासून सपोर्ट करतात. त्याच्यावरचे पण कमेंट्स मी वाचतो, खूप चांगले कमेंट्स तुम्ही करतात. तर आमच्या दोघांकडनं खूप थँक्यू त्याच्यासाठी पण. आणि असेच सपोर्ट करत राहा. आणि मी हे पण ऑब्झर्व केलं की युट्यूबवर म्हणा किंवा इंस्टाग्रामवर म्हणा, कधी काही लोक निगेटिव्ह कमेंट्स करतात. निगेटिव्ह कमेंट्स हे सगळ्या कॉन्टेंट क्रिएटरच्या लाईफमध्ये असतेच. इट इज नॉट न्यू टू अस, ठीक आहे. हे सगळ्यांच्या लाईफमध्ये असते, सगळे याच्या थ्रू जातात. पण त्याला टॅकल करायला जे सगळ्यात जास्त हेल्प करतात ना, ते आपली फॅमिली, त्यांची फॅमिली, म्हणजे अदर क्रिएटर्सची फॅमिली. जसं आमच्या केसमध्ये आपली फॅमिली, लाईक आपण सगळे लोक. मी बघतो की यार कितीच अशा निगेटिव्ह कमेंट्सला तुम्ही स्वतःच लोक रिप्लाय करतात. तर आम्हाला ते रिप्लाय वाचून एवढं भारी वाटतं ना. निगेटिव्ह कमेंट्सला फरक पडतच नाही, आम्ही वाचतच नाही. आम्ही त्याच्या खाली जाऊन रिप्लाय जेव्हा दिसतं ना, आम्ही ते जाऊन वाचतो, त्याला लाईक करतो. येस, ते तुम्ही असं सपोर्ट करता, खूप भारी वाटतं. असंच तुम्ही सपोर्ट करत राहा. आणि ऑफकोर्स जे पॉझिटिव्ह कमेंट असतात ते तर आम्ही वाचतो, सगळ्यांना रिप्लाय पण द्यायचा लाईक प्रयत्न करतो.
आणि तर असंच तुम्ही प्रेम वगैरे करत राहा. शिवान तुला काय बोलायचं आहे आता? मला फक्त इतकं बोलायचं आहे गाईस की आमच्या काय म्हणतात त्याला, तुम्ही आम्हाला 0 पासून इथपर्यंत बघितलं आहे आणि तुम्हीच आम्हाला आणलेलं पण आहे. तुमच्या सगळ्यांमुळेच आम्हाला या सगळ्या डील्स मिळत आहे. आम्ही काम करतोय आणि काइंड ऑफ आता थोडं आम्हाला थोडे बहुत कमाई म्हणजे इंस्टाग्रामवरनं पैसे येत आहे, तर त्याच्यामधनं तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि तुम्ही आम्हाला समजू शकता. कारण की मे बी तुम्हाला नसेल माहिती की हे कसं सगळं वर्क करतं, बट ट्रस्ट अस गाईज, आम्ही चांगल्या ब्रँड सोबतच काम करतोय. आम्ही ते प्रोडक्ट्स यूज करतोय म्हणूनच तुम्हाला सांगतोय आणि ते सगळे चांगले आहे. तुम्हाला सांगते, विश केअरची मी बॉटल माझ्या लग्नाच्या आधीपासून यूज करते, जेव्हा ती वेगळी होती. हा, आणि मला ना याच्यावरनं किस्सा एक आठवला, बोलू आता की तुझा point नाही, आहे. माझा एक पॉइंट आहे हा. की तुम्हाला असं वाटत असेल की मी विश केअरचे प्रोडक्ट्स खूप जास्त यूज करते. मी तुम्हाला सांगते, मला असं वाटते जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा माझे केस खूप ड्राय झाले होते. माझ्या केसांना काहीच होत नव्हतं, म्हणजे असं मी कुठलेही शॅम्पू लावलं तर ड्रायच व्हायचे. तेव्हा मी युट्यूबवर वगैरे सर्च केलं, तेव्हा मी एका इन्फ्लुएन्सर कडनं तिने रेंज ऑफ हे दाखवलेले, त्याच्यामधनं मला विश केअर दिसलं आणि मी जेव्हा ती एकदम ब्लॅक बॉटल यायची ना विश केअरची, मी तेव्हापासून ते यूज करते आणि मी आता पण लिटरली विश केअर यूज करते. आणि याचा अर्थ हे नाही की मी दुसरं यूज नाही करत. मी लिटरली चेतन मला म्हणतो की तू ऑर्डर करते आणि तू मला देऊन देते, तू ऑर्डर करते पण जर मला ते आवडलं तर मी यूज करते, नसेल तर चेतनला. पण मी खूप सगळे प्रोडक्ट असे यूज करत राहते. आता बेअर अनॅटॉमी रेग्युलरली यूज खूप करतो छान प्रोडक्ट आहे, तो खूप छान शॅम्पू आहे. त्याचं जे 2 वर्जन आहे ते पण छान आहे. त्याच्यानंतर विश केअर छान आहे. आम्ही जे पण ब्रँड्स केले आहेत ना ते छान आहे. आता मला तुम्ही बोलत आहे की काय म्हणतात त्या मामाअर्थचे ते तुम्ही चांगले नाही आहे प्रोडक्ट, बट आम्ही यूज केलेत ते, आम्हाला छान वाटले ते प्रोडक्ट. माझे लिटरली केस सॉफ्ट झाले त्यांनी, मला लिटरली सांगत आहे मी तुम्हाला. ऍक्च्युअली मी त्याचा फेस वॉश राईस वॉटर जो आहे तो मी रोज सकाळी यूज पण करतो. करतो. आणि मी नाही यूज करू शकत कारण की माझी सध्या ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यामुळे, बट येस मी कसं म्हणते तर मी अल्टरनेट डेज यूज करते. म्हणजे कधी माझा फेस वॉश, कधी तो फेस वॉश, असं मी यूज करत राहते. आणि याच्यावर ना मला एक किस्सा आठवला गार्नियरचा. गार्नियरने आम्हाला एक स्क्रिप्ट दिली होती की कुछ भी, तुम्ही तो रील बघितला असेल, ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांचं असं होतं की मी काहीतरी करतोय लाईफमध्ये, खूप जास्त सिरियस असतोय गोष्टींमुळे, पण फेस वॉश करताना मी काही यूज करतोय, ठीक आहे. तर ही ब्रँडची स्क्रिप्ट होती, आम्हाला ते करायचं होतं. पण तुम्हाला सांगतो, गार्नियर हा प्रोडक्ट ना मी कॉलेजपासून यूज करतोय. लाईक ॲक्नोफाईट फेस वॉश जो कॉलेजपासून फर्स्ट इयर पासून गाईज. आणि माझा त्याच्याबद्दलचा एक्सपिरियन्स इतका भारी आहे. आणि जेव्हा आम्हाला फर्स्ट टाइम गार्नियरने जेव्हा मला ऑफर केलं होतं ना ब्रँड कॅम्पेन, तेव्हा लिटरली आय वॉज व्हेरी हॅपी. कारण की यार म्हटलं हे तर हा तर ब्रँड आपल्याला इतका जास्ती आवडतो आणि त्याच्यासोबत काम करायला भेटत आहे बेसिकली. सेम फॉर विश केअर, सेम फॉर विश केअर. मला मी ह्याला म्हटलं होतं चेतन, तुला आठवते की बघ मी ह्या शॅम्पू सुद्धा विकत घेत होती. आता मी त्याचा तुम्हाला सांगत आहे, आता PR येत नाही मला त्या विश केअरची, मी स्वतःहून घ्यायची विकत. तर इट्स लाईक व्हेरी काय छान वाटलं आम्हाला की आम्ही जे प्रोडक्ट युज करतो त्याची आम्हाला PR येते. येस, लिटरली. तर असाच सपोर्ट करत राहा. आता आम्ही ऑलमोस्ट अर्धा रस्त्यामध्ये वगैरे पोहोचून जाऊ. या ब्लॉग मध्ये पुढे काय काय होते, मम्मी पप्पांना भेटल्यानंतर काय होते ते सगळं बघत राहा. खूप छान छान गोष्टी होणार आहे. बऱ्याच दिवसांनी हा ब्लॉग येणार आहे, तर याला खूप सगळं प्रेम द्या, खूप सगळं प्रेम, भरून कमेंट्स करा, भरून कमेंट्स करा. कमेंट्स पण करायचे. तुमच्या कमेंट्स आणि काय म्हणतात त्याला प्रेम बघून आम्हाला मोटिवेशन येतं की आम्ही अजून ब्लॉग काढायला पाहिजे, कारण की तुम्ही वेट करत आहे. येस. आणि माझे जर ह्या नेलपेंटचा हालत तुम्हाला वाटत की शिवानी ताई तू असं नेलपेंट का लावलं, तर हे नेलपेंट मला या पोराने लावून दिलेलं आहे. याचा रील येणार आहे इंस्टाग्रामवर, याचा रील येणार आहे तुम्हाला. मी काढलं नाही कारण की मी इतकं प्रेम करते चेतनवर. बघा, आणि हा नुसतं मला असं हे करत राहतो. चलो, सी यू गाईज, बाय. तर आम्ही आता पोहोचलोय गाईज, आणि पोहोचल्या आमचा जो प्लॅन होता पिठला भाकर खायचा, ते आम्ही लगेच चाललोय. डायरेक्ट पप्पा मस्त, आज मी ड्रायव्हर नाही, पप्पा गाडी चालवतोय मस्त. मी मस्त आराम करणार इकडे आणि इकडे. मम्मी पप्पा ड्रायव्हर. मम्मी हिचं इंट्रोडक्शन कोण काय? लड्डी, लड्डी परी भाऊ आहे आणि त्याला आम्ही लड्डू म्हणतो, तर आम्ही हिला लड्डी म्हणतो. लड्डू आणि लड्डी. लड्डू लड्डी. तू हाय म्हण, हाय म्हण कॅमेरामध्ये. हाय कर, हाताने कर. काय करना, असं करना परी. और पप्पा बहुत दिनों बाद, क्या हालचाल? मजो में सरप्राइज हमारे तरफ. चलो गाईज, गरम हो रहा खूप गरमी आहे इथे. आम्ही पोहोचतो आणि मग ऑर्डर केल्यावर तुम्हाला भेटू. नेक्स्ट स्टॉप कुठला? नेक्स्ट स्टॉप हॉस्पिटल. अबे इथे कुठे आलं ते सांग भाई. अच्छा, हा. आम्ही आलोय आता रुक्मिणी वल्लभ. इथे ऑलरेडी आलो होतो आम्ही एकदा.
केलं की नाही ऑर्डर आम्ही केलं काय ताक केलं? पण केलं, मसाला ताक पण केलं, नव्हतं ना असं पकडतो मसाला ताक पण केलं. अजून काय माझ्यासाठी आहे झुणका भाकर नाही रे, पिठलं भाकर. पिठलं ना भाई झुणका भाकर काय म्हणतोय पिठलं सांगून गेलो होतो हिला भाई खूप जोरात भूक लागली आहे आणि प्रचंड इथे खायला एकदम भारी मजा येते सलाड पिठलं भाई पिठलं आणि ठेचा आणि भाकर आणि आमरखंड कशी आहे टेस्ट चला गरम गरम खायला पाहिजे गरम गरम खायला पाहिजे भाई फायनली सगळं ऑर्डर आलेलं आहे शिवाण्याचं आलेलं आहे टेस्ट करून दाखव काय टेस्ट कर ना तेल पडी आहे ना भाई, तिथं टाकू. मम्मी कशी वाटली टेस्ट तुम्हाला एक नंबर पिठलं भाकर इज लव भाई लव आणि झुणका भाकर पण हे बघा काय करताय लड्डी लड्डी काकडी खात्या का काकडी तर आहेच नाही पण ताक पाहिजे तिला, ताक. टाक पाहिजे म्हणजे तिला नेक्स्ट ऑफ मूवी गाईज आम्ही मूवी बघायला आलो आणि प्रत्येकदा आम्हाला मूवीला लेट होते इथे पण आम्ही तीच परंपरा ठेवलेली आहे मूवीला लेट व्हायचं भाई फर्स्ट टाइम आपण अमरावतीमध्ये मूवी बघायला आलो असून मी तर सेकंड टाइम आली आहे. माझ्यासोबत आली आहे म्हणतोय बे. हा, तुझ्यासोबत फर्स्ट टाइम. आमचा नाही, हा first mall movie आहे. जेव्हा बनला ना तेव्हा मी मम्मीला घेऊन आली होती एकदा. अच्छा नाही मग आपले म्हणतो आपल्या सोबत फर्स्ट मूवी आहे अमरावतीला Yes, yes. तर First काही movie आम्हाला अमरावतीला. घ्यायला भेटला नाही कारण की ऍज युजल आम्ही Late या पण मूवीला लेट झालोय आम्ही प्रत्येकदा मूवीला लेटच होतो आपला लाईट असेल का बरोबर बघू का? हो येते. माझ्या भरोसाच नाही भाई एवढा नाही येत पण येत. आता येतच ना आता बघ हो आता येतं. तर येस आम्ही आलोय केरला स्टोरी 2 बघायला येस. ठीक आहे तर असाच माझ्यामध्ये प्लॅन झाला की सगळे लोक आहे घरी आम्ही अमरावतीला कधीच येतोय आलो आणि नाही. कधीच आलो नाही आहे फॅमिलीला घेऊन अमरावतीला हर्षुदा वगैरे सोबत कधीच आलो नाही आहे तर आज आम्ही आलो मूवी बघायला आता मूवी अर्धा झालेला आहे इंटरव्हल झालेला आहे तर इंटरव्हल नंतर movie इंटरव्हल आहे. पर्यंत तर चांगला वाटतं. चांगला वाटला मूवी आम्हाला बघू आता इंटरव्हल नंतर. पूर्ण फॅमिली आमच्या ब्लॉग मध्ये हर्षुदा शिवानी वहिनी लड्डू लड्डी पप्पा मम्मी तर काही आमचा मूवी झालेला आहे आता कसं वाटलं हर्षुदा एकदम छान छान वाटलं आम्हाला. म्हणजे आमचं लास्ट मोमेंट पर्यंत भाई जायचं की नाही जायचं की नाही चालू होतं पण झालं. पप्पा तुम्हाला कसं वाटला बरं वाटलं का येऊन पप्पांना बघायला यायचं होतं. पप्पांना नाही. तर आम्ही आता विचार करतो की आम्ही ब्लॉग इथेच एडिट करू तर गाईज येस खूप दिवसानंतर हा ब्लॉग येणार आहे मी लगेच याला एडिट करेल तर इथेच आम्ही ब्लॉग एंड करू बाय कर लड्डी बाय कर तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा खूप सारे कमेंट्स करा आणि असेच आमचे ब्लॉग्स बघत राहा तुम्हाला काय म्हणायचं आहे गाईज सबस्क्राईब आणि टू लाईक. सबस्क्राईब अँड लाईक काय काय कमेंट काय करा म्हण ना कमेंट म्हण ना परत घरी चला म्हणा सगळ्यांना कमेंट ऑल्सो बोलते चलो बाय गाईज